शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नमोचे 2000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळण्यास सुरुवात झाली आहे। सकाळी या 10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आले आहेत। तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे 10000 रुपये आलेत बघा। या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो, ही यादी आहे जिल्ह्यांची। आता कोणती यादी बघा तुम्ही, या 10 जिल्ह्यात नमोचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। तर कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच मुख्यमंत्र्यांची नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याविषयी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या ऑफिसमध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेविषयी महत्त्वाची अपडेट त्यांनी काल दिली होती। ठरल्याप्रमाणे आज 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सकाळीपासून आता हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। जिल्ह्यांची यादी आणि बँका सुद्धा आज राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत। आजसाठी 10 जिल्हे निवडण्यात आले आहेत। उद्यासाठी 10 जिल्हे आणि परवासाठी 16 जिल्हे, असं 36च्या 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना आता वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, आता नमोचे 2000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे। आज 10 जिल्ह्यामध्ये पैसे आलेत। तुम्हाला पैसे आलेत का? तुम्ही बँकेचं खाते एकदा नक्की चेक करायचं आहे। तुम्ही कामामध्ये विसरून जाता, त्यामुळे पैसे आलेत का नाही हे तुम्हाला माहीत पण नसतं। तर बघा, ठरल्याप्रमाणे आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 6व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचं गुगल पे, फोन पे तुम्ही तुमचं एकदा चेक करून घ्यायचं आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं हे 2000 रुपये जमा झाले आहेत, आम्हाला अजून पण पैसे आले का नाहीत असं तुम्हाला वाटत असेल। बघा, काही जणांना सकाळी पैसे आलेत, काही जणांना आलेले जर नसतील तर त्यांचे जिल्हे उद्यासाठी निवडले आहेत का नक्की बघायचं आहे। तर बघा, आज जे जिल्हे निवडण्यात आले आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सांगतो। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता केव्हाही इथून पुढे बघा, आता जे जिल्हे आहेत तर आजसाठी जिल्हे जे निवडले आहेत तर त्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर आता 5 मिनिटानंतर देखील तुम्हाला पैसे येतील, पुढील 10 मिनिटानंतर देखील पैसे येतील, 1 तासानंतर सुद्धा पैसे येतील, रात्री 9 वाजेपर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत। मित्रांनो बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये रात्री 12 वाजेपर्यंत वाटण्याचे आदेश दिले आहेत। केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये आल्याचा तुमच्या बँकेकडून मेसेज येणार आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल, बघा आजसाठी निवडलेल्या यादीमध्ये नसेल, कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत हे स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, आता तुम्हाला ही यादी जी काय यादी आहे तर बघा, बँकांची यादी वेगळी आहे आणि जिल्ह्यांची यादी वेगळी आहे। आजसाठी कोणत्या बँका आहेत, उद्यासाठी कोणत्या बँका आहेत, उद्यासाठी कोणते जिल्हे आहेत याची यादी समोर आली आहे। तीच यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले आहेत याची यादी कोणती आल्या तर ती नक्की तुम्ही बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत याची यादी तुम्हाला समजणारच आहे, परंतु कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत बघा। शेतकरी मित्रांनो, अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम आहेत, तर त्या बँकांमध्ये पैसे हे जमा होत नाहीत। त्यामुळे बँकांची यादी पहिल्यांदा आपण बघूया। सकाळपासून कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होऊ लागलेत या बँकांची यादी सुद्धा आपण एकदा नजर टाकून घेऊया आणि मग त्यानंतर मित्रांनो लगेचच कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडले जाणार आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे सोडले जाणार आहेत आणि कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये परवा पैसे सोडले जाणार आहेत, हे टप्प्याटप्प्याने सोडण्याचे कारण म्हणजे बघा मित्रांनो, एकदा 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात नसतात असं राज्य सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे। तर बघा, यामध्ये काही सरकारी बँका आता आहेत, काही खाजगी बँका आहेत, तर अशा मिळून बँकामध्ये पैसे नमो शेतकरी योजनेचे आज सोडण्यात आले आहेत।
मग कोणत्या बँकाच्या लिस्टमध्ये नमो शेतकरी योजनेचे ठरवले झाले बघा. आता कोणत्या म्हणजे सरकारी बँका सोडले का खाजगी बँका सोडले पैसे बघा. याची यादी जी आहे तर ती तुम्हाला सांगतो बघा. सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे. बँकांची जी यादी आहे तर ती तुम्हाला सांगतो. तुमचं बँकेचं खातं यामध्ये उघडलेलं आहे का बघा. इथे तुम्ही पाहू शकता. आता नमो शेतकरी योजनेत तुम्ही पाहू शकता इथं नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या 10 बँकेत बघा. कोणत्या 10 बँकेत पैसे सोडलेत बघा. बघा HDFC बँक इथे तुम्ही पाहू शकता. HDFC बँकेत हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा ICICI बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सोडण्यात आले आहेत. तिसरी बँक ही सुद्धा मोठी बँक आहे. या बँकेमध्ये ॲक्सिस बँक आहे. या बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा होऊ लागले आहेत. तर बघा कोटक महिंद्रा बँक शेतकऱ्यांना कर्ज हे स्वस्त दरामध्ये देते. तर या बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ लागलेत. त्यानंतर इन्शुरन्स बँक बघा. या बँकेमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ लागलेत. त्यानंतर येस बँकेत तुम्ही खातं जर खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येऊ लागलेत. त्यानंतर बघा फेडरल बँकेमध्ये जर खातं तुम्ही खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा येऊ लागलेत. त्यानंतर RBL बँकेत सुद्धा पैसे येऊ लागलेत. जम्मू आणि काश्मीर बँक यामध्ये येऊ लागलेत. साऊथ इंडियन बँक यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात आली आहे. तर बघा सरकारी बँकेमध्ये कोणत्या पैसे जमा होऊ लागलेत बघा. स्टेट बँक ऑफ इंडिया त्याला आपण SBI बँक म्हणतो. या बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होऊ लागलेत. त्यानंतर बघा इथे पाहू शकता बँक ऑफ बडोदा म्हणजे त्याला BOB म्हणतो. या बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले आहेत. या बँकेत सुद्धा खेड्यापाड्यामध्ये शाखा भरपूर निघालेत. शेतकऱ्यांनी खाते उघडून सोडले आहे. यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होऊ लागलेत. त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक त्याला आपण PNB म्हणतो. यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत. यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खातं खोललं आहे. ती म्हणजे बँक ऑफ इंडिया BOI असं त्याला म्हणू शकतो आपण. तर यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत. युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत सुद्धा सरकारी बँक आहे. यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत. कॅनरा बँक ही सर्वात मोठी बँक आहे म्हणजे स्टेट बँकेपेक्षा खालीच सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक. त्यानंतर बघा कॅनरा बँकेत पैसे येऊ लागलेत. तर बघा आता आपल्या महाराष्ट्रामधील मोठी बँक ही म्हणजे महाराष्ट्र बँकेत त्याला आपण बघा बँक ऑफ महाराष्ट्र BOM आपण त्याला म्हणतो. या बँकेत सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊ लागलेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत. इंडियन ओव्हरसीज बँक यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत. इंडियन बँक या इंडियन बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहे. परंतु शेतकरी मित्रांनो इंडियन बँकेचा काय प्रॉब्लेम झाला आहे की याचा IFSC जो कोड आहे तर तो बदलला आहे. तो म्हणजे बघा अलाहाबाद बँक ही आधी होती तर आता इंडियन बँकमध्ये कन्वर्ट झाले आहे. यामध्ये सुद्धा पैसे सोडलेत. युको बँकेमध्ये पैसे सोडले आहेत. पंजाब अँड नॅशनल बँक यामध्ये पैसे सोडलेत. तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा आता पैसे तर सोडलेले आहेत. तर तुम्हाला अजून पण आले नसतील तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत तर बघा याची यादी. तर बघा आजसाठी 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत. तो रत्नागिरी, त्यानंतर 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर सातारा, 4 नंबर कोल्हापूर, 5 नंबर पालघर या 5 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत. 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 7वा जिल्हा धुळे, 8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा नांदेड या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता तुम्हाला लगेचच येणार आहेत. यासाठी तुम्ही मित्रांनो तुमच्या बँकेचं खातं आहे तर ते आधार कार्डला लिंक करून तुम्ही ठेवायचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.